श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मार्गातून प्रत्येक सेवेकराने आपल्या कुलदेवतेला जाऊन मान सन्मान करावा असं आपण प्रत्येकाला सांगत असतो. मान सन्मान करत असताना त्या ठिकाणी देवीला आवडणारा पंचखाद्याची सुद्धा आपण त्यामध्ये घ्यावं असं विनंती केलेली असते. व पंचखाद्य म्हणजे काय? 5 प्रकारच्या वस्तू या पंचखाद्यामध्ये येतात. 1 खारीक, 2 खोबरं, 3 किसमिस, 4 खवा, 5 खडीसाखर आणि त्यानंतर या सर्व वस्तू जर एकत्र घेतल्या तर त्या ठिकाणी पंचखाद्याचे नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो. देवी ही शक्तिप्रधान आहे. देवी शक्तीचे प्रमुख स्थान मानले गेलेलं असल्यामुळे या 5 वस्तूंचे सेवन केल्यानंतर मानवाला सुद्धा विविध प्रकारच्या शक्ती निर्माण होते. म्हणून या 5 पदार्थांचे त्या ठिकाणी देवीला पंचखाद्य म्हणून नैवेद्य अर्पण केला जातो. आणि ह्या ज्या पंचखाद्याचा जर आपण लाडू केला हिवाळ्यामध्ये सर्वांनी जर खाल्ला तर आपल्या शरीरात सुद्धा प्रतिकारशक्ती वाढते आणि त्या ठिकाणी आपला अशक्तपणा नाहीसा होऊन सशक्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या पंचखाद्याला आपण देवीच्या ठिकाणी फार महत्त्व दिलेलं असल्यामुळं देवीच्या ओटी भरत असताना पंचखाद्य हा अवश्य प्रत्येकाने दाखवावा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ मार्गातील हे असे जे काही व्हिडिओ आहेत हे जे तुम्हाला आवडत असतील तर आपण त्याला समर्थन करावं, शेअर्स करावं आणि लाईक करून आम्हाला उत्साह वाढवावा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.